कोरटकरला अखेर ताब्यात घेण्यात आलेला आहे। काय नेमकं घडलेलं आहे जाणून घेऊया। महिन्याभरापासून फरार असलेला प्रशांत कोरटकर अखेर तेलंगणातून ताब्यात। सरकारी वकिलांची हायकोर्टात माहिती। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर पोलीस कोरटकरला घेऊन कोल्हापूरसाठी रवाना। उद्या कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार। विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झाली याचं समाधान, मात्र या चिल्लर माणसाला अटक करायला एवढा वेळ कसा लागू शकतो? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा सरकारला सवाल। या चिल्लर माणसानं 1 महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलायचं झालं तर तंगवातंगवी केली, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि एका विकृत व्यक्तीला, विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे। मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला अटक केली। पुढील कारवाई पोलीस करणार। कोरटकरच्या अटकेनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। दिल्लीतून फोन आला असेल तो विषय बंद करा म्हणून आता कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन आणणार की असंच आणणार हा विषय। कोरटकर अटकेवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। कदाचित दिल्लीतून फोन आला असेल की तो विषय तर थंड करा आणि आज कोरटकरला पकडले गेले असो तरी आनंद आहे। आता कुठच्या परिस्थितीत म्हणजे त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन आणणार की त्यांना बेड्या ठोकून आणणार? महाराष्ट्राच्या अस्मितेची झालेली छेडछाड महाराष्ट्र सहन करत नाही हे लक्षात आल्यानं मैत्रीला जनभावाने समोर झुकावं लागलं। असो, मैत्री बाजूला ठेवून सरकार न्यायालयात ताकदीनं लढेल ही अपेक्षा। कोरटकरच्या अटकेनंतर रोहित पवार यांचं ट्विट। कोरटकरला आधीच अटक व्हायला हवी होती। सरकारचं हे अपयश। सरकारनं जावयाप्रमाणे वागवलं। जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर हल्लाबोल। कोरटकर पळून जातोच कसा? महाराष्ट्र पोलिसांचं हे अपयश नाही का? आता मात्र त्याला जामीन मिळता कामा नये। सोलापूरकरलाही अटक करा, सुषमा अंधारे यांची आक्रमक प्रतिक्रिया। महिन्याभरानंतर कोरटकरला तेलंगणातून अटक, हे नागपूर पोलिसांचं अपयश। अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। आता त्याला जामीन मिळता कामा नयेत, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मिटकरींची मागणी। मी म्हणून म्हणतो की प्रशांत कोरटकर 1 महिन्यानंतर आता हाती लागतोय आणि राहुल सोलापूरकर हा मोकाट आहे, त्याच्यावर सुद्धा असाच गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे ही सरकारकडे आमची मागणी आहे। त्याच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे।